नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे, गुलाल उधळणे टाळावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणूक करणे आवश्यक. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आढावा बैठकीत मागणी. आणि शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीसह 7 गुन्हे उघडकीस. सुमारे 1.25 लाखांचा ऐवज केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे, गुलाल उधळणे टाळावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पंढरीचा राजा विठ्ठल, सिद्धेश्वराची पावन नगरी, हुतात्म्यांचे शहर आणि ज्वारीचे कोठार असणाऱ्या सोलापूरचा पालकमंत्री म्हणून कामकाज करण्याचे सद्भाग्य मला लाभले याचा मला सार्थ आनंद आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी मला सातत्याने आपल्या जिल्ह्यातील जनतेशी भेटावे लागणार आहे. प्रत्येक भेटीवेळी आपल्या सर्वांचे प्रेम आणि सहकार्य मला लाभणार आहे याची भावना मला सुखावणारी आहे. तथापि आपल्या सर्वांचे निर्वाज्य प्रेम आणि आदरापोटीच मी आपल्याला एक विनंती करणार आहे. आपल्या जिल्ह्यातील माझ्या भेटीवेळी आपण फटाके वाजवणे, गुलालाची उधळण करणे, पुष्पहार किंवा पुष्पगुच्छांची भेट देणे यांसारख्या गोष्टी करू नयेत. या सगळ्या कृतीतून जरी माझ्या प्रती आपले प्रेम आणि आदर दिसून येत असला तरी फटाके यासारख्या गोष्टीतून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा कृती जनतेच्या आरोग्यास हानिकारकच आहेत. त्याचप्रमाणे गुलालाची उधळण, पुष्पगुच्छ, पुष्पहार यासाठीही आपला मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. यथावकाश त्याचेही प्रदूषण आणि निर्माल्यच होत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपणास अनाठायी खर्च होऊ नये आणि प्रदूषणामुळे आपले आरोग्यही धोक्यात येऊ नये अशीच माझी मनोमन भावना असते. माझ्या स्वागताप्रसंगी आपणाकडून होणाऱ्या टाळ्यांचा गगनभेदी गजरच माझी ताकद आणि अखंड प्रेरणा आहे. माझ्या सदर भावना आपण मोठ्या मनाने समजून घ्याल आणि माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल याच अपेक्षा आपणापुढे ठेवत आहे. आपण खुल्या दिलाने त्या पूर्ण करणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा अशी भूमिका व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. विठ्ठल रुक्मिणी पॅलेस, पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी निविष्ठा विक्रेते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कृषी निविष्ठा विक्रेते संघ महाराष्ट्र अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव विपिन कासलीवाल तसेच राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रेते निविष्ठा अधिकृत उत्पादकांकडून खरेदी करून त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच शेतकऱ्यांना विकत असल्यामुळे ती उत्पादने अप्रमाणित ठरल्यास किंवा त्या उत्पादनांपासून शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्यासाठी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये, तर कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी यावेळी केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणूक करा अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पुणे येथील आढावा बैठकीत केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, रमेश बागवे, बसवराज पाटील, निरीक्षक श्रीरंग चव्हाण, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक पुणे काँग्रेस भवन येथे घेतली। या आढावा बैठकीत सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे अशी मागणी केली की माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्य अतिशय जोरात सुरू असून सर्व बूथवर कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे। पक्षाने वेळोवेळी दिलेले कार्यक्रम, आंदोलने केलेली आहेत। सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्र मोठे असल्यामुळे काँग्रेस पक्ष संघटनेच्या हिताच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, लोकांना जोडण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र लढण्यासाठी, नेतृत्व उभे करण्यासाठी, आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणूक करावी, जेणेकरून पक्ष संघटनेचे काम करताना सोयीचे होईल, अशी मागणी सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पुणे येथील आढावा बैठकीत केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, तोडफोडीच्या राजकारणामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असून याचा लाभ काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सोलापूरचे निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले, तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी बोलताना निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी सोलापूरला सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार प्रणिती शिंदे यांच्यासारखे समर्थ नेतृत्व लाभले आहे। पक्ष संघटना, बूथ कमिटी मजबूत असेल तरच पक्ष मजबूत होईल असे सांगत तोडफोडीच्या राजकारणामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असून याचा लाभ काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन केले। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रदेश सचिव अलका राठोड, किसन मेघाले, प्राध्यापक नरसिंह आसादे, माजी महापौर सुशीला आबुटे, आरिफ शेख, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती बरकीपंडला यांनी केले, तर आभार भीमाशंकर टेकाळे यांनी मानले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीमध्ये आढावा बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला उपस्थित तुमच्या शहराचे अध्यक्ष नरोटे, त्याचप्रमाणे माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे साहेब आणि तालुक्यातून असणारे, या शहरातून असणारे सर्व तालुक्याचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, ब्लॉकाध्यक्ष, महिला अध्यक्षा, महापौर, नगरसेवक आदी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि आढावा बैठकीचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला। करीत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना सर्व त्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, ब्लॉकच्या अध्यक्षांना सर्वांना संबंधित करून त्यांना समजावून सांगितल्या। त्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये, त्या ब्लॉकच्या अध्यक्षामध्ये किती बूथ तयार केलेले आहेत, त्या बूथमध्ये आपण किती त्या ठिकाणी कार्यकारिणीचे लोक तयार झालेले आहेत, किंवा या ठिकाणी तुमच्या त्या ब्लॉकचे काय परिस्थिती सध्याची आहे, अशा पद्धतीचा सर्व आढावा घेऊन त्या ठिकाणी पुण्याला 8 तारखेला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राची मीटिंग पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरात काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित केलेली आहे। त्या ठिकाणी त्याला 4 वेळ दिलेला आहे।
शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचे पद मिळाल्यापासून 4 महिन्याच्या कालावधीतील कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड करून पदभार सोपवला। तसे नियुक्तीपत्र प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांना दिले। शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी डॉक्टर वाघमारे यांची निवड होताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला। पद मिळताच डॉक्टर वाघमारे यांनी कामाला सुरुवात केली। शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोदी विभागात महाआरोग्य शिबिर घेऊन 11,000 रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला। या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात त्यानंतर 10 वेगवेगळ्या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरे घेतली गेली। यामधून जवळपास 1.5 लाख रुग्णांना शिबिराचा लाभ मिळाला। दरम्यान निवडीचे पत्र देताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, मनीषा कायंदे, प्रवक्ते नरेश मस्के, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, भीमा वाघमारे आदी उपस्थित होते। चित्रकार शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना या मराठी सिनेमाचे चित्रीकरण शहरातील 7 रस्ता या मुख्य चौकामध्ये काल चित्रित करण्यात येत होते। सदर सिनेमाचे चित्रीकरण पाहण्यासाठी सोलापूरकरांनी दिवसभर गर्दी केल्याचे दिसून आले। शिरापूरचे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण शहरामधील 7 रस्ता या मुख्य चौकात चित्रित करण्यात येत होते। सदर सिनेमाचे चित्रीकरण पाहण्यासाठी सोलापूरकरांनी दिवसभर गर्दी केली होती। दरम्यान शिरापूरच्या मातीमध्ये तयार होत असलेल्या या बिग बजेट सिनेमाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यात होत असून जास्तीत जास्त चित्रीकरण हे शिरापूर गावातच होणार असल्याचे सजना या सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी बोलताना सांगितले। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सोयीसुविधा आणि शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या डोंबारी समाजाच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारलेली असून रस्त्याच्या कडेला 4 लाकडं रोवून त्याच्यावर दोरी बांधून खेळ करणारा हा समाज पोटासाठी वाटेल त्या कसरती करतो। डोक्याच्या केसाला दगड बांधून तो उचलणे, हाताने दगड फोडणे, गोल गरगरीत दगड उंच फेकून तो छातीवर झेलणे अशा नानाविध कसरती करून हा समाज आतापर्यंत आपली उपजीविका करत गावोगाव भटकत राहिला आहे। या समाजाच्या जीवनाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न धोत्रे यांनी केला आहे। महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त शिवमारुती देवस्थान संचलित श्रीराम मंदिर सी ग्रुप वेडी घरकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी प्रमुख उपस्थिती सामान्य प्रशासक विभाग लक्ष्मण दोनतुल, 3SN आर्टिस्ट ग्रुपचे अध्यक्ष नागेश मेहत्रे, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर सगरी, भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नागेश सरगम, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजिघाने, आनंद पुला, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल, श्रीनिवास गंधमल, संजय भुतळा, लक्ष्मण विडप, अनिल बुरांडे, रमेश भूदत्त उपस्थित होते। यावेळी राजन माने यांनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। शिबिरामध्ये 14 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले। यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले। निस्सीम भक्ती वेळ असणं आणि हे देखील सातत्य टिकवणं, 1 ने 2 ने वर्षभर त्यांचे शेकडो कार्यक्रम असतात आणि जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांनी सतत अमिताभ बच्चनला भेटण्याचा विश्वविक्रम केलेला आहे। मला वाटतं भारत देशात विजयजी इप्पाकर सारखं अमिताभ फॅन मिळणं दुरापास्त आहे, अवघड आहे। आणि इतकं सातत्य, आरंभवीर बरेच लोक असतात, ते ॲडजस्ट करतात परत
पण आपल्या परिस्थितीशी झुंज देऊन सातत्य टिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी खास आमच्या विजयजींचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना सामाजिक क्षेत्रात भविष्यात हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा त्यांनी फार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण मित्रांनो, आज सायन्स टेक्नॉलॉजी फास्ट असेल, प्रत्येक गोष्ट आपण सायन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निर्मिती करू शकतो, पण रक्त एक अशी वस्तू आपण कशी आपण निर्मिती करू शकत नाही. हे रक्तदानातून आपण समाजात संक्रमण करू शकतो. इतकं सुंदर आणि समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल विजयजींचा आणि त्यांना सर्व साथ देणाऱ्या आमच्या अमिता सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत 7 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 1.25 लाखांचा ऐवज जप्त केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोरगे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर त्यांचे तपास पथक यांनी सोलापूर शहरात दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास केला होता. त्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सय्यद यांना माहिती मिळाली की हायवा ट्रक वाहनाच्या बॅटऱ्या चोरी करणारे 2 इसम हे चोरीच्या बॅटऱ्या घेऊन विक्रीसाठी सलगर वस्तीवरून नागोबा मंदिर मागे सोलापूर शहरात येणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस नाईक महेश शिंदे व त्यांच्यासोबतचे अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ जाऊन सापळा लावला असता विकी दशरथ गायकवाड वय 24 व्यवसाय मजुरी राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 श्रीकृष्ण मंदिराजवळ सोलापूर व संदीप मौला गायकवाड वय 33 व्यवसाय ड्रायव्हर राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 श्रीकृष्ण मंदिराजवळ सोलापूर हे दोघे चोरीच्या 2 बॅटऱ्या विक्रीसाठी घेऊन जात असताना दिसून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बॅटऱ्या चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडे सखोल तपास करता खालीलप्रमाणे 5 मोटरसायकल चोरीचे व 1 बेंढ्या चोरीचा गुन्हा असे एकूण 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये चोरीची मोटरसायकल विकत घेणारा भंगारवाला नागे संजय संभाजी माने राहणार रामवाडी सोलापूर यास आरोपी म्हणून निष्पन्न केले आहे. यामध्ये एकूण 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस नाईक महेश शिंदे यांनी हस्तगत करून जप्त केला आहे. उजनी जलाशयातून सीना नदीवरील शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद असून त्याखालील पाकणीपासून कोरसेगावपर्यंत 9 बंधारे भरण्यासाठी पाणी वाटप धोरण तरतूद करा व सध्या पिण्याच्या पाण्यासाठी सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे धीरज साळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक शेतकरी यांच्या वतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांना भेटून सीना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून सीना नदीकाठच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी प्रकल्पाच्या पाणी वाटप नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. सध्या शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्याखालील पाकणीपासून कोरसेगावपर्यंत 9 बंधारे असून यावर पाणी पुरवठा योजना आहेत. त्यामुळे या भागात देखील पाणी सोडणे गरजेचे आहे. शासनाने समन्वयी वाटप धोरण स्वीकारले असून यापुढे सीना नदीतून पाकणी बंधाऱ्यापासून कोळसेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करा, अन्यथा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कायदेशीर दाद मागू, असे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगितले. पावसाचे 4ही महिने संपले तरी जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. खरीप पिके हातची गेली तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या सीना नदी कोरडी असल्याने नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची, जनावरांसाठी व पिकांसाठी सीना नदीत सद्यस्थितीत पाणी सोडणे आवश्यक आहे. तर या भागातील परिस्थितीचा विचार करून सीना नदीत कारंबा शाखा कालवा किलोमीटर 39 मधून पाकणीपासून कोरसेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी माने यांनी केली. दरम्यान लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत योग्य तो नियोजन करून समान पाणी वाटपाचा धोरण याबाबत नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी कार्यकारी अभियंता संभाजी माने, दिगंबर तात्या मेठे, प्रकाश अवताडे, विकास पाटील, गोवर्धन जगताप, बालाजी येलगुंडे, काशीनाथ गौडगुंडे, सोमनाथ गायकवाड, लता जावीर, ज्ञानोबा साखरे, गणपत बसुटे, कुमार बसुटे, अजय सोनटक्के, सुदर्शन पाटील, निखिल देशपांडे, जैनुद्दीन शेख, तानाजी सिंगारे, प्रभाकर गुंड, पृथ्वीराज माने, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, उमेश भगत, तात्या कदम, किरण बनगर, महेंद्र खटके, अजय रेवजे, ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता पवार, तुकाराम भडकुंबे, पठाण सलगर, मुरलीधर शिंदे आदींसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक व शेतकरी उपस्थित होते. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख साळेसाहेबांना आम्ही पाणी सोडण्यासाठी
रब्बीचं पाणी सोडण्यासाठी आणि 2 पाळ्या सोडण्यासाठी कॅनलच्या मार्फत सिनेमध्ये सोडावं, टनेलमधनं पाणी सोडावं असं त्यांची कालवा समितीच्या मिटिंगच्या पूर्वी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन दिले असताना त्यांनी वरिष्ठाचे करून कालवा समिती 15 ऑक्टोबरच्या नंतर मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये मान्यता घेऊन पाणी अतिशय काटकसरीनं आपल्याला शेतकऱ्याला वापरावं लागणार आहे आणि शेवटपर्यंत पाणी सोडायला पाहिजे आणि पाणी जी सोडत असताना समसमानता सोडायला पाहिजे. कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाखाली सोडून कुठलाही एक दिवस कॅनल किंवा एक दिवस नदीमध्ये पाणी जास्त सोडू नका. सर्व शेतकऱ्यांनाच पाणी मिळायला पाहिजे. सर्व शेतकरी सर्व वस्त्यावर सर्व पाणी पुरवठ्याची योजना त्याच्यावर पाणी मिळणं फार गरजेचं आहे. म्हणून अशा कठीण प्रसंगी आमचं सगळं इरिगेशन डिपार्टमेंटला सहकार्य राहील. याच्यापुढे सुद्धा सहकार्य होतं. त्यांचं सुद्धा खूप मोठं शेतकऱ्याला सहकार्य आहे. मला वाटतं 4-5 वर्षातून एवढं उजनी म्हणजे कमी भरलेलं 55 ते 60% उजनी भरलेलं आहे. आपल्याला पावसाची आता शक्यता नाहीच. चुकून एखाद्या अवकाळी बिकाळी आले किंवा परतीचा पाऊस म्हणून आला तर तेवढी शंका आहे. तर आम्ही विनंती केली की आम्हाला पूर्ण कल्पना त्यांना दिली की आम्हाला पाण्याचं नियोजन करताना आमची सीमेवरची जी गावं आहेत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातली कॅनलच्या मार्फत असू द्या टनेलच्या मार्फत असू द्या कुठल्याही मार्फत आमच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे अशी आम्ही अधीक्षक अभियंता श्री साळेसाहेबांना विनंती केली. त्यांनी कालवा समिती पुढे ठेवून ते मान्यता घेणार आहेत आणि कालवा समितीचे जे आमदार आहेत किंवा ते कमिटीचे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भेटून पालकमंत्र्यांना सुद्धा भेटून आपल्या सीमेमध्ये पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जवाहर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील, माइंड ट्रेनर वेलनेस कोच सोलापूरचे नानासाहेब साठे, कोल्हापूरचे न्यायाधीश जवाहरचे माजी विद्यार्थी काशीनाथ कामगौडा, व्यंकटराव पाटील, मारुती खोबरे गुरुजी आदी, कार्याध्यक्ष रेवणसिद्ध आंधळकर, उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष नरे, सचिव डॉ. विश्वास माने, उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे, विक्रम आलुरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना न्यायाधीश कामगौडा म्हणाले, गुरुजींच्या विचारात संस्कारात एक प्रकारची ऊर्जा होती. ग्रामीण भागाने आम्हाला घडवले. जवाहर महाविद्यालयाने दिलेली शिदोरी आहे. न्यायाधीश पदापर्यंत पोहोचण्याचे श्रेय जवाहरला आहे. न्यायाधीश म्हणून काम करत असताना गुरुजींच्या संस्कारामुळे चारित्र्याला तडा जाऊ दिला नाही. ऊन वारा पाऊस याचा विचार न करता सायकलवर चालत चालत जाऊन शिकलो. अजूनही शिकत आहे. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे असे भावनात्मक विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी सिनियर API विनोद घुगे, पुण्याचे PI सीमा चौधरी, प्राध्यापक सचिन कंदले, प्राध्यापक गजेंद्र कदम, सुषमा बिराजदार, वैशाली करपे, अंबिका सोळशे, निवृत्ती बोंगरगे, डॉ. राम कदम, अॅडव्होकेट धनंजय बिडवे इत्यादींनी विद्यार्थी दशेतले अनुभव व्यक्त केले. माइंड ट्रेनर नानासाहेब साठे यांचे मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. उमाकांत चंदशेट्टी यांनी केला. स्वागतपर मनोगत डॉ. विश्वास माने यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक संतोष नरे यांनी केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे व आभार रेवणसिद्ध आंधळकर यांनी मानले. या मेळाव्यास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवाहर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य ज्योती हत्तरगे, प्राध्यापक गळाकाठे, गोविंद घंटे यांचे सहकार्य लाभले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस गटाचा धुव्वा उडवत भाजपास 100% यश प्राप्त झाले असून 18 पैकी 17 उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय नेत्याचे लक्ष लागून असलेले बाजार समितीची सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी रविवारी तहसील कार्यालयात करण्यात आली. बाजार समिती निवडणूक निकाल राजकीय धक्का देणारा लागला असून भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पॅनलच्या 18 पैकी 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा मोठ्या मतांनी पराभव पत्करावा लागला असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. बघता काय रागाने बाजी मारली वाघाने असा जयघोष करत भाजपा समर्थक उमेदवारांनी विजयी रॅली काढली. विजयानंतर गुलालाची उधळण करत डीजेवर भाजप कार्यकर्त्यांनी ध्वज फडकावून विजयोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवार याप्रमाणे सेवा सोसायटी गटामध्ये डॉक्टर व्यंकट सुभेदार भोसले, बालाजी पाटील अंबुलगेकर, विठ्ठलराव पाटील कोळनूरकर, शिवाजी बोडके, डॉक्टर वीरभद्र हिमगिरे, जीवनराव नाईक, गुंडेराव गुबनरे, नारायण सदगिरे, ओबीसी गटातून व्यंकटराव पाटील चनाडोलकर, महिला राखीव शकुंतलाबाई कोंडलवाडे, सुनीता नरोटे, तर ग्रामपंचायत गटातून नागनाथ जाधव, संजय सिंग देवकते, व्यंकटराव लोहबंदे, दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर, व्यापारी आडत गटातून पांडुरंग महाजन, नंदकुमार सातापुरे, भाजप गटाचे, तर काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे एकमेव उमेदवार नागनाथ गायकवाड हमाल मापाडी गटातून विजयी झाले आहेत. बाजार समितीची निवडणूक काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना राजकीय चक्रव्यूहामध्ये घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मतदारसंघात आपले वर्चस्व आणि नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करत काँग्रेस गटाच्या नेत्यांना चारी मुंड्या चित केले. बाजार समितीवर भाजपचा झेंडा बहुमताने पुन्हा एकदा फडकवला. बाजार समिती निवडणूक निकाल निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर भोसीकर यांनी जाहीर केला. काँग्रेससाठी आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा फार मोठा झटका मानला जात आहे. तिसऱ्या पॅनलचे उमेदवारांनी अत्यल्प मते घेतली, तर सोसायटी गटात 261, ग्रामपंचायत गटात 162, व्यापारी गटात 9, तर हमाल मापाडी गटात 15 मते बाद झाली आहेत. बिडकीन येथे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार आहे. 8 ऑक्टोबर पैठण तालुक्यातील बिडकीन येथे छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नातून 19 फेब्रुवारी अखेरपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक व अश्वारूढ पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार असून बिडकीन येथील हिंदू बांधवांची 1988 पासून बिडकीन बस स्थानकावरील जागेवर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी होती. बिडकीन येथील हिंदू बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासंदर्भात अनेक वेळा बैठकी घेण्यात आल्या. बैठकीत ठराव घेऊन यश प्राप्त होत नव्हते. बिडकीन हिंदू बांधवांनी पैठण विधानसभा शिवसेनेचे आमदार तथा संभाजीनगर पालकमंत्री संदीपान भुमरे व शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्याशी बिडकीन हिंदू समाज बांधवांच्या वतीने वेळोवेळी बिडकीन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विलास भुमरे यांनी 7 ऑक्टोबर शनिवार रोजी खुलताबाद येथील शिल्पकार साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करण्यास सांगितले असून बिडकीन येथे 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती चेअरमन विलास भुमरे व युवासेना जिल्हाध्यक्ष काकासाहेब टेके यांनी सांगितले. पालकमंत्री भुमरे यांनी बिडकीन येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे, गुलाल उधळणे टाळावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण बी बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या प्रशासनाला सूचना. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणूक करणे आवश्यक. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आढावा बैठकीत मागणी. आणि शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीसह 7 गुन्हे उघडकीस. सुमारे 1.25 लाखांचा ऐवज केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.